गरुड पुराणामध्ये, पद्म पुराणामध्ये, लिंग पुराणामध्ये, ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की दान धर्म केल्यानंतर त्या परिवारातील व्यक्ती त्यांचं जर देहांत झालं तर त्यांना दिव्य देह त्यांना प्राप्त होतो आणि दिव्य देह त्यांना मिळण्यासाठी त्याच्यासाठी काही व्रत सांगितले, काही वैकल्य सांगितले, काही दान सांगितलं, पुन्हा गोदान सांगितलं, भूदान सांगितलं, नाहीच काही झालं तर अन्नदान सांगितलं, नाहीच ते झालेलं तरी नामदान सांगितलं, ज्ञानदान सांगितलं आणि त्याच माध्यमातून त्या व्यक्तीची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन होते. ती कशी काय त्याचं वर्णन सुंदर करतात की अंतकाळाच्या वेळेला आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, आपल्या कंठामध्ये आलं पाहिजे, तर भगवंताची कृपा आपल्यावरती होत असते. चला पुढे. नामस्मरण करत असताना जर देहांत झालं तर त्या व्यक्तीचा जीव हा टाळूमधून जातो. शास्त्राने, वेदाने, पुराणाने, संत वाङ्मयामध्ये या शरीराला नवद्वार सांगितलेले आहे. वर्णन करतात नवद्वारे पुरे देही. नवही द्वारामधून जे जे पदार्थ बाहेर येतात, बाहेर निघतात, अत्यंत घाणेरडे पदार्थ बाहेर निघतात. कीर्तन ऐकत असताना पहिल्यांदा सर्व अंगाचं कान करा बरं का, तसं कीर्तन तुम्हाला ऐकता येणार नाही. आणि मग हे श्रवण करत असताना हे जे नवद्वार सांगितलेले आहे, नामस्मरण करणाऱ्याचा, नामधारकाचा जी प्राणज्योत असते ती टाळूच्या तिथून जात असते. म्हणजे जीव गेल्यानंतर टाळूच्या ठिकाणी खोल भाग तयार होतो आणि सूक्ष्म बारीक छिद्र त्या टाळूला राहतं. चला पुढे. हे नामस्मरण करणाऱ्यांचं सांगितलं, नामधारकांचं सांगितलं. परंतु जे नामस्मरण करत नाही आणि चंडाळ चौकडी करत बसतात, कधी खरं बोलत नाही, कधी चुकीचंच कार्य करत बसतात, मग त्यांचा जीव जो जातो ना, त्यांचा जीव जात असताना तर त्यांचा कोणाचा नाकामधून जीव जातो, कोणाचा तोंडामधून जीव जातो, कोणाचा डोळ्यामधून जीव जातो, कोणाचा गुद इंद्रियाच्या माध्यमातून जीव जातो, कोणाचा शिष्ण इंद्रियाच्या माध्यमातून जीव जातो. मग जिथून जीवतून तो जीवात्मा गेला त्या त्या गतीला तो जातो. असं शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, श्रीमद भागवत महापुराणाच्या 5व्या स्कंदामध्ये 28 प्रकारचं वर्णन केलेलं आहे नरकाचं. रवरव नरक, महारवरव नरक, कुंभिपाक नरक, तांबिश्र नावाचा नरक, अंधतांबिश्र नावाचा नरक, 28 प्रकारच्या नरकाच्या माध्यमातून त्या जीवात्म्याला, त्या व्यक्तीला तो त्रास सहन करावा लागतो. चला पुढे. ज्या परिवारातला एक जरी व्यक्ती नामधारक असेल, एक जरी व्यक्ती हरिभक्त असेल, तर त्या परिवारातल्या व्यक्तीला अग्निडाग दिल्यानंतर दिव्य देह मिळत असतो. जर त्या परिवारामध्ये नामधारक नसेल, हरिभक्त नसेल, तर त्यांना दिव्य देह हा मिळतच नाही. मग त्याच्यासाठी पुन्हा त्या यमदादाकडे 3.5 फुटाचं दांडका असतं, दोर असतो आणि त्या दोरला पुढे आकडा असतो आणि लोखंडाचा आकडा मासा पकडण्यासाठी आपण जो गळ वापरतो तसा तो लोखंडाचा आकडा याच्या जिभीला लावतात आणि याच्या जिभीला लावल्यानंतर यमाचे दूत समोर लोट वडतात. पाठीमागून 3.5 फुटाचं दांडका असतं, नाना प्रकारचे शस्त्र असतात.
मारतात, तोडतात, झोडतात, मारिती, तोडीती, झुडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसार अशी अवस्था त्यावेळेला होते. आणि त्याच वेळेला जर त्या परिवारातला व्यक्ती नामस्मरण करणारा असेल, नामधारक जर असेल, तर त्या व्यक्तीला दुसरी वाट असते. ऐका, ऐकताना ऐका. जी व्यक्ती पुण्यकर्म करतात त्या व्यक्तीला वेगवेगळे मार्ग असतात. उत्तर दिशेचा मार्ग, पूर्व दिशेचा मार्ग आणि पश्चिम दिशेचा मार्ग. जी व्यक्ती पाप कर्म करतात तिच्यासाठी नरकाच्या गतीचा मार्ग म्हणजे दक्षिण दिशेचा मार्ग. पुन्हा लक्षात घ्या, आपल्या पितरांचे फोटो लावत असताना आपल्या पितरांच्या फोटोचे तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे, तरच पितृ नावाचा दोष राहत नाही. दक्षिणेच्या भिंतीवर उत्तरेकडे तोंड करून म्हणजेच उत्तर दिशा, उत्तराखंड, उत्तराखंडामध्ये बद्रीनारायण नक्षत्र, बद्रीनारायणापासून माना नावाचं गाव, माना नावाच्या गावापासून गणेश गुफा, नंतर सरस्वती गुफा, आणि पुढे गेल्यानंतर स्वर्गाच्या पायऱ्या, तिथून पुढे गेल्यानंतर स्वर्गारोहण म्हणजे जिथून पांडव स्वर्गाला गेले ती दिशा म्हणजे उत्तर दिशा. आपल्या पूर्वजांचे फोटो दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून लावल्यानंतर परिणाम काय होतो? घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट तयार होत नाही, कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. आणि त्या माध्यमातून ऐका, आणि कमी वयामध्ये त्या घरातील व्यक्तीला जाण्याचा जो कुयोग आहे तो योग येत नाही. आणि मग असा विधी आपण केल्यानंतर, आपल्या पितरांचे फोटो लावल्यानंतर मग ते पितर तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छती. या उक्तीप्रमाणे तुकोबराय म्हणतात, ऐकलंस का? संत महात्मे म्हणतात ते पितर आशीर्वाद देतात दादा. आणि पितरांनी दिलेला आशीर्वाद हा आपल्या परपंचासाठी, आपल्या परिवारासाठी त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. आणि जर आपण आपल्या पितरांचा विधी यथासांग जर नाही केला तर आपल्या पितरांचे मुंडके खाली होतात आणि पायवर होतात, म्हणजे ते पितर आपल्याला शाप देतात. ही मंडळी असल्यानंतर मोरेश्वर महाराज असते, देशमुख महाराज आहे, आमच्या अंबादास महाराज, किती समर्पक वंश. दुराचारी पुत्र झाला, दुराचारी पुत्र झाला असं वर्णन करतात. जर त्या वंशाचं रक्षण करण्यासाठी आपले पितर असतात.
आणि त्या पितरांची जर आराधना आपण केली तर आपल्या वंशाचं रक्षण होतं. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या वंशाचं रक्षण फक्त आपले पितर करत असतात आणि म्हणून आपण आपल्या पितरांची आराधना आवाज पितरांची आराधना त्या मोकळा सोडा ना बिंदास सिस्टीम चांगली आहे सोडा मोकळा. विठ्ठला विठ्ठला तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात. बाबा रे, आमच्या वंशामध्ये कमी वयामध्ये यमा कुठल्याही व्यक्तीला न्यायचं नाही. त्याला आपण म्हणतो श्रद्धांजली. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जे स्तब्ध उभं राहून हात जोडून जी आदरांजली, सुमनांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्याची पद्धत आहे ती म्हणजे श्रद्धांजली. ती म्हणजे यमाला केलेली प्रार्थना आहे. यमा, अरे कमी वयामध्ये, अल्प वयामध्ये तू चुकी केलीस यमा. तू आमच्या वंशातील व्यक्तीला घेऊन चालला यमा. याच्या पुढे अशी चुकी नको करू रे दादा, अशी चुकी करू नको. तुला प्रार्थना करतोय, तुला विनंती करतोय यमा, अशी चुकी नको करू रे दादा, अशी चुकी नको करू. यम म्हणतोय अरे माझी काय चुकी आहे? तुम्ही वागताना चुकीचं वागलात ना, तुम्ही कर्म करत असताना तुम्ही चुकीचं कर्म केलं ना, तुम्ही खात असताना चुकीचं खाल्लं ना, तुम्ही घेत असताना तुम्ही चुकीचं घेतलं ना. आणि यम म्हणतोय माझं काही नाही रे बाबा, हे मी नौकर आहे. म्हणजे कोणाचं नौकर आहे? चित्रगुप्ताचं काम आहे. आणि चित्रगुप्ताने लेखणी जशी चालवली, त्याने मास्टर जसं तयार केलं आणि त्यांनी रजिस्टर माझ्या पुढे ठेवलं आणि त्या रजिस्टरमध्ये जसं जसं ज्यांनी कर्म केलं तसं तसं आम्हाला शिक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि मग एम दादा अंतकाळाच्या वेळेला येतो आणि त्या व्यक्तीच्या जवळ उभं राहतो आणि मग त्या व्यक्तीला यमदूत साक्षात दिसतात. एक ज्याच्यासाठी आले त्याला आणि गावातील कुत्र्यांना यमदूत दिसतात. का? स्वर्गाहून प्रसंग पांडवांच्या सोबत कुत्र गेलं, पण चतुष्पद प्राण्याला स्वर्गामध्ये जाता येत नाही. पुण्य संपलं आणि पुण्य संपल्यानंतर यमपुरीपासून कुत्र रिटर्न आलं. सर्व अंगाचे कान करून ऐकताना ते हायतू तुल्ला कीर्तन नसतंय ते, कारण आईला त्याचा उपयोग पुढे होणार आहे. त्यांचा प्रवास ऐकल्यानंतर मग तुम्हाला कळेल. विठ्ठल आणि मग यमदूत प्रत्यक्ष दिसतात आणि मग आपण म्हणतोय, ती व्यक्ती म्हणते बघा मारतय, तोडतय, बघा 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 मला पकडतय. आणि मग अकराळ विक्राळपणा चालू असतोय. त्याचं कारण काय? आयुष्यामध्ये कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, आयुष्यामध्ये कधी दान धर्म केला नाही, आयुष्यामध्ये कधी कुठलं सत्कर्म केलं नाही. याचा परिणाम अंतकाळाच्या वेळेला माणसाला होतो. हा जो याला प्रवणी म्हणतात शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आणि यजुर्वेदामध्ये याला प्रवणी म्हणतात. आई वडिलाच्या नावाने ह्या विधीला जे दान केल्या जातं हा एक सुवर्ण योग, याला पर्वणी काळ म्हणतात, प्रवणी म्हणतात. आणि या माध्यमातून त्यांना मृत झालेली व्यक्ती, पितर झालेली व्यक्ती, त्यांचा प्रवास सुरू असतो आणि त्या प्रवासामध्ये नाना प्रकारच्या त्रास हल्यापिष्टा सहन कराव्या लागतात. मग त्यांना तो त्रास होऊ नाही याच्यासाठी अन्नदान, द्रव्यदान, भूदान, गोदान हे दान केल्या जाताना त्या व्यक्तीला प्रवासामध्ये त्रास होतो. आणि याच ठिकाणी नैमित्तिक कीर्तनाच्या माध्यमातून इतर गोष्टी मनाच्या न सांगणे, शास्त्र वेद आणि पुराण सांगणे, या सत्कर्माचा उपयोग, या नामस्मरणाचा उपयोग त्या व्यक्तीच्या म्हणजे 14व्या पासून त्या व्यक्तीचा प्रवास सुरू होतो. म्हणजे आजचा 13वा झाला, 13व्याचं जेवण या ठिकाणी आई साहेबांनी केलं की त्यांचा प्रवास पुढे सुरू होतो. तो कसा होतो त्याचंही चिंतन आपण करू. विठ्ठल 16 संस्कार आणि 16 संस्कारापैकी जो अंत्येष्टी संस्कार सांगितलेला आहे शास्त्राने. अंत्येष्टी संस्कार,
अंत्येष्टी संस्कार करत असताना 3.5 मीटर कापड पाहिजे, ताटीवरती बांधल्या जातं, त्यांच्यासोबत पीठ म्हणा, धान्य म्हणा का तांदूळ म्हणा, हे 1.25 शेर दिल्या जातं. आणि त्यांची ज्या वेळेला यात्रा, प्रेत यात्रा निघते, 4 जण खांदेकरी पाहिजे आणि 1 जण पाणी धरण्यासाठी, तो अग्निडाग देण्यासाठी, मडकं धरण्यासाठी 1 पानोड्या पाहिजे. हा विधी करत असताना ऐका, स्नान विधी झाल्यानंतर घरातून पहिल्यांदा बाहेर काढल्या जातं. पहिल्यांदा घरामध्ये ज्या ठिकाणी बसवल्या जातं तिथे दिवा लावत असतात, ज्योत लावत असतात, नंददीप लावत असतात, समय लावत असतात. आहे ना पद्धत आपल्याकडं? आहे ना? ऐका, सर्व अंगाचे कान करा, इतर ठिकाणी तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. नंददीप लावत असतात आणि तो नंददीप लावत असताना ती ज्योत म्हणजे आपले पूर्वज असतात, ती ज्योत म्हणजे आपले पूर्वज, आपले पितर असतात. आणि मग त्या व्यक्तीला स्नानासाठी बाहेर काढल्यानंतर स्नान घालतात, नवीन वस्त्र परिधान करतात. ऐका, आणि मग त्या व्यक्तीच्या 7 इंद्रियाच्या ठिकाणी 7 सोन्याचे तुकडे ठेवतात. मला माहिती आहे तुम्ही फक्त तोंडातच ठेवतात, मला माहिती आहे, कारण मी तुमचाच आहे ना, तुमच्याच भागातला आहे, मला माहिती आहे. जरी आळंदीला असलो तरी, जरी आळंदीला असलो तरी तुम्ही एकच तुकडा ठेवतात, बरोबर आहे ना? एकच तुकडा ठेवतात. ऐका, मग तो दोष आपल्या परिवाराला लागतो. आपण म्हणतो कमी वयामध्ये आमच्या घरातले माणसं जातात का? बालपणामध्ये माणसाला जावं का लागतं? नाना प्रकारचे दुःख का, नाना प्रकारचे आजार का, नाना प्रकारचे रोग का, नाना प्रकारचे संकट का? श्रीमद भागवत महापुराणाच्या 4थ्या स्कंदामध्ये आपल्या वंशाचं रक्षण फक्त पितर करतात, म्हणून पितरांची आराधना केली पाहिजे. विठ्ठल. सोन्याचे 7 तुकडे करायचे, 2 तुकडे दोन्ही नेत्रावरती ठेवायचे, 2 तुकडे दोन्ही कानावरती ठेवायचे, 2 तुकडे दोन्ही नाकपुडीवरती ठेवायचे आणि 1 तुकडा राहिलेला तो तोंडामध्ये ठेवायचा. किती झाले ऐकताना तुम्ही? 7 तुकडे झाले. एखादा म्हटला, महाराज आमची परिस्थिती नाही, आमच्याकडे काहीच नाही, आमची परिस्थिती नाजूक आहे. मग ऐका, दरबकाची काडी घ्यायची, गवताची, आणि दरबकाच्या काडीचे 7 तुकडे करायचे, 7 इंद्रियावरती ठेवायचे आणि 1 तुळशीचं पान घ्यायचं आणि ते तोंडावरती ठेवायचं. पितृ नावाचा दोष लागत नाही. ऐकताना तुम्ही? पुढे गेल्यानंतर 5 पिंड बनवायचे, 5 पिंड बनवायचे. पहिला पिंड दरवाजाच्या ठिकाणी ठेवायचा, दुसरा पिंड विसाव्याच्या ठिकाणी ठेवायचा, तिसरा पिंड येशीच्या ठिकाणी ठेवायचा, चौथा पिंड स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ठेवायचा आणि 5वा पिंड हृदयाच्या ठिकाणी ठेवायचा. 5 पिंड झाले. तिथं गेल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी असलेलं, सोबत असलेलं धान्य काढून सोडून ठेवायचं, पीठ असेल तर पीठ सोडून ठेवायचं, भात शिजवलेला असेल तर भात काढून ठेवायचा विसाव्याच्या ठिकाणी. आणि तिथून पुढे गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ते प्रेत दक्षिण उत्तर झोपवायचं. दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय. इति गरुड पुराण, इति पद्मपुराण, इति लिंग पुराण, इति ब्रह्मवैवर्त पुराण आणि यजुर्वेदामध्ये याचं सविस्तर चिंतन केलेलं आहे. विठ्ठला. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर दक्षिणेच्या बाजूला डोकं करायचं, उत्तरेच्या बाजूला पाय करायचे आणि पाय आणि डोकं व्यवस्थित ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती लाकडं लावायचे, सरपण लावायचे, फुलं लावायचे, म्हणजे गौरी लावायची. ते लावत असताना त्या व्यक्तीला पाणी कोणी पाजायचं? इति गरुड पुराण. घरामध्ये जो मोठा आहे त्याने पाणी पाजायचं, घरामध्ये सर्वात जो लहान आहे त्यालाही पाणी पाजायचा अधिकार दिला. मोठा नसताना लहान माणसालाही पाणी पाजता येतं, घरातील मोठ्या माणसाला पाणी पाजता येतं, मधल्या माणसाला पाणी पाजता येत नाही. आणि त्याच माध्यमातून पाणी पाजत असताना आपण सरळ हात करतो, सरळ नाही. आपल्या पितरांना अर्घ्य देत असताना हे अंगठा आणि हे बोट आपल्याला असं करायचं आणि मग अशा माध्यमातून आपल्याला अर्घ्य द्यायचं, पाणी पाजायचं. आपल्या पितरांना, आई वडील असतील तर त्यांना अर्घ्य द्यायचं, तर ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि मग असा विधी आपण केल्यानंतर, पाणी पाजल्यानंतर मग पूर्ण चित्ता रचायची. आणि पूर्ण चित्ता रचल्यानंतर स्मशानभूमीच्या बाजूला एक दगड असतो आणि तो दगड हातामध्ये घ्यायचा
आणि दगड हातामध्ये घेतला तोपर्यंत तो दगडच असतो, परंतु यांनी तो घटातला, तो मडक्यातला, तो गाडग्यातला तो अग्नी घ्यायचा आणि तो अग्नी प्रज्वलित करायचा आणि अग्नी लावायचा, त्याला म्हणतात अग्निडाग. अग्निडाग द्यायचा आणि तो प्रज्वलित झाल्यानंतर, अग्निडाग दिल्यानंतर तो प्रज्वलित होईल आणि मग प्रदक्षिणा मारायची. यांची डोक्याची कवटी टवकी फुटली की मग प्रदक्षिणा मारायची आणि मग त्याच मडक्यामध्ये, त्याच गाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच गाडग्यामध्ये पाणी घेत असताना प्रदक्षिणा मारायची. जो हातामध्ये दगड घेतला त्या गाडग्याला छिद्र पाडायचं. किती प्रदक्षिणा मारतात आपल्याकडं? किती? 3 प्रदक्षिणा मारायची. मी नाही सांगत, महाराज वर्णन करतात. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य धोनी बोंब झाली. तुकोबाराय म्हणतात, ऐकलंस का? घट घेतला आणि फिरवला आणि कुठं फोडला? डोक्याच्या बाजूना नाही, फोडीला चरणी, पायाच्या बाजूना तो घट फोडला आणि घट फोडल्यानंतर मग बोंबलायचा अधिकार फक्त 2च वेळेला दिला. एक होळीच्या टायमाला आणि घरातली व्यक्ती गेली. जर तुम्ही जर अग्निडाग दिला असेल, पाणी पाजलं असेल, तर त्याच व्यक्तीला 2 वेळेला बोंबलाचा अधिकार दिला. नाहीतर फक्त होळीच्या दिवशीच बोंबलायचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि मग बोंबलायला लागतात, मग हंबरडा फोडतात. आणि हा विधी करत असताना प्रदक्षिणा पूर्ण झाली की जाणते माणसं त्या खापराचे बारीक बारीक तुकडे करतात. गरुड पुराणामध्ये त्याचं सविस्तर चिंतन केलेलं आहे. कारण सविस्तर चिंतन सांगत असताना, पूर्ण गरुड पुराण सांगत असताना त्याला पूर्ण 10 दिवस लागत असतात आणि 10 दिवसाच्या माध्यमातून त्या गरुड पुराणाचं आपल्याला श्रवण करायचं असतं. आणि त्या खापराचे तुकडे केल्यानंतर तो दगड त्या मडक्याला, त्या गाडग्याला, त्या खापराला स्पर्श झाला तर आता तो दगड झाला नाही, त्या खड्याला नाव झालं अस्मा, अस्मता. आणि जीव खडा, त्या दगडाला नाव जीव खडा, अस्मता ही संज्ञा चिल्याबाळ महाराज, ही संज्ञा त्यांना प्राप्त झाली. आणि त्याच माध्यमातून तो असणारा जो अस्मता आहे तो 10 दिवस सांभाळून ठेवायचा. 10 दिवस कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून तो सांभाळून ठेवायचा. आणि तो अस्मता सांभाळून ठेवल्यानंतर 10व्याच्या दिवशी हस्तीची पूजा होत नाही, हाडाची पूजा होत नाही. 10 दिवसाच्या आत हस्ती विसर्जन करायचं असतं, सूर्यास्त होण्याच्या आत. इति गरुड पुराण. आणि ते अस्थि विसर्जन केल्यानंतर जी पूजा होते ती फक्त अस्मताची, त्या जीवखड्याची, त्याच जीवखड्याची, त्या अस्मताची, त्या अस्माची पूजा केल्या जाते. त्याच्यावरती पाणी सोडल्या जातं आणि ती पूजा यथासांग पूर्ण झाल्यानंतर पुढच्या विधीला प्रारंभ होतो. 10 क्रिया, 10 क्रिया ज्या दिवशी पूर्ण होतात त्याला 10 क्रिया विधी असं म्हणतात. नंतरची क्रिया सांगितली 11व्याची क्रिया. म्हणजे 11व्या दिवशी क्रिया केल्या जाते, 12व्याच्या दिवशी क्रिया केल्या जाते आणि आजच्या दिवशी क्रिया केल्या जाते. याला उत्तर कार्य 13व्याची क्रिया असं म्हणतात. मग 13व्याची क्रिया करत असताना 13 माणसं किंवा स्त्री असेल तर 13 महिला भोजनासाठी बसाव्या. त्यांना जेवण्यासाठी कसं बसावं लक्षात घ्या. दक्षिणेकडे पाठ, उत्तरेकडे तोंड. म्हणजेच आपण अर्घ्य देत असताना, त्यांची पूजा करत असताना आपलं तोंड दक्षिणेला झाला पाहिजे. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या वंशाला, त्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. नाहीतर पितृ नावाचा दोष लागतो. किती काही पिंडदान केलं, किती काही शांती केली, त्याचा काहीही परिवार होत नाही. म्हणूनच वत्सला आई पाथरे यांच्या 13वीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण यथासांग शास्त्राच्या व्यतिरिक्त, पुराणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे काहीच ऐकायला भेटणार नाही. कारण त्यांचा पुढचा प्रवास फार अवघड आहे की कानाने सुद्धा आपण ऐकू शकत नाही. विठ्ठला 13 दिवस ती व्यक्ती
आपल्या घराच्या भोवती राहते आणि येणं जाणं अपडाऊन करते. घर टू स्मशानभूमी, स्मशानभूमी टू घर, घर टू स्मशानभूमी, स्मशानभूमी टू घर. ती कशासाठी येते ती पाहते. ऐकलंस का? अरे मी तुमच्यासाठी एवढं कमवून ठेवलं, तुमच्यासाठी मी राब लाभले, कष्ट केले. अरे तळ हाताचा पाळणा केला बाळा, तुम्हाला सांभाळलं रे. परंतु माझ्यासाठी तुम्ही काय करतात पाठीमागे? ती पाहत असते पितर, ती पाहत असते ती व्यक्ती. आणि ज्या वेळेला प्राणज्योत जाते ना, या स्थूल देहाचा त्याग होतोय पंचमहाभूताचा आणि एक सूक्ष्म देह त्यांना भेटतं. ते त्याचा आकार असतोय आपल्या अंगठ्या एवढंच ते रूप असतं आणि त्या अंगठ्या एवढा त्याचा आकार असतो. आणि मग ती धावत असते, पाहत असते, अरे माझ्या वंशामध्ये एवढे दरिद्री ना कधी भगवत चिंतन केलं, ना माझ्यासाठी तुम्ही काय केलं, माझ्या उद्धारासाठी तुम्ही काय केलं. कळत न कळत त्या व्यक्तीच्या हातून नाना प्रकारचं कर्म घडतं आणि त्या कर्माचा दोष त्या परिवाराला लागू नाही, त्याच्यासाठी हे कीर्तन असतं. म्हणून आमचे रामदास भाऊ पात्रे, शस्त्रा भाऊ पात्रे, आमचा दीपक दादा असेल, आमचा सुनील दादा असेल, या मंडळींनी कीर्तनाचं आयोजन केलं. आणि मग आज इथं बसलेल्या सगळ्यांना कळालं की 13व्याचं कीर्तन असं असतं. हैतू तुल्ला धांगड दिंगा तो नसतोय, कविता नसतात इथे. पुराण, वेद आणि शास्त्र ज्या वेळेला सांगता येतं ना, त्याच वेळेला त्या व्यक्तीच्या त्रासाचा प्रमाण कमी होतंय. म्हणजे संपत नाही, फक्त त्याची तीव्रता कमी होते. आणि एवढा त्रास होतोय. आई साहेबांचं पूर्ण शरीर सावडून आलो की एक अतिवाहक नावाचं शरीराची निर्मिती होत असते. सावडून आलो की दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी अतिवाहक नावाचं शरीर त्यांचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज त्यांचं शरीर पूर्ण झालं. 1-1:30 वाजता त्यांनी अन्नग्रहण केलं. ऐका, ते इथं थांबत नाही. वर्षाचे दिवस किती बोला ना? 365. आणि एवढे दिवस चालत असताना त्याच्यातले 13 दिवस वजा करा, 352 दिवस. मग 352 दिवस ती व्यक्ती नुसती धावत असते, नुसती पळत असते. आजचा दिवस संपला त्यांचा की उद्यापासून यमाच्या हातामध्ये दांडकं, जिभेमध्ये काटा, पायामध्ये अनवाणी पायाने सत्कर्म झाला असेल तर ही 3 रस्ते पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशा. पापकर्म झाला असेल, दान धर्म काही घडलं नसेल, देवाची भक्ती केली नसेल तर नरकाची दिशा. ऐका, आणि त्या नरकाची दिशेनं जात असताना दोघालाही नदी एकच आहे. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची. दादा थोडा रिटर्न. वैतरणी नावाची नदी. आणि या वैतरणी नावाच्या नदीमधून अनवाणी रिटर्न आला पाहिजे. अनवाणी पायाने जात असताना खूप त्रास होतो. आणि वैतरणी नावाच्या नदीची रुंदी ऐका 100 योजन आहे. द्या ना 100 योजन आहे. थोडं विकू दिला तरी चालेल. आणि 100 योजन असणारी जी नदी आहे ना, त्या नदीच्या माध्यमातून किती लांबी. योजन म्हणजे काय मला इथून तुम्हाला सांगावं लागेल. योजन म्हणजे काय? 1 योजन म्हणजे 13 किलोमीटर अंतराचा 1 योजन होतो. असे 100 योजन म्हणजे 1300 किलोमीटर एवढी अंतरुंदीची ती नदी. अरे बापरे, 2000 फूट लांब योजन. 2000 अरे बापरे, अवघड आहे. आणि त्या नदीमध्ये प्रवास करत असताना या आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना पळावं लागतं वायूप्रमाणे. त्यांचा दररोजचा प्रवास आहे उद्यापासून. ऐकताना दररोजचा प्रवास आहे उद्यापासून 247 योजन. तुम्ही 13व्याचं कीर्तन ऐकता. हे कीर्तन नैमित्तिक कीर्तन म्हणतात त्याला. नैमित्तिक कीर्तन 247 योजन दररोज पळावं लागतं. आणि नाही पळता आलं तर मग महाराजांनी प्रमाण दिलं होतं, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. यम पाठी मागून
त्या टाचण्या असतात, त्या डागण्या असतात, त्या टोचण्या असतात, ते भाले असतात, अनवानी पायाने काट्याची काटे, खिळ्याचे काटे माहिती, खिळ्याचे काटे, त्याला असे 4 भाग असतात, 3 भाग खाली राहिले तर 1 भाग वर राहतो, त्याला खिळ्याचे काटे पायामध्ये शिरतात. ते पायामधून चालत असताना रक्ताच्या धारा, रक्ताच्या चिरकंड्या उडतात, त्रास होतोय, हंबरटा फुटतोय. आहे का माझ्या वंशामध्ये कोणी माझं दुःख दूर करणारा? आहे का कोणी? हे दुःख दूर कशाने होतं? तर हे संकीर्तनाने त्यांचा त्रास कमी होतो. कीर्तनाच्या माध्यमातून त्रास कमी होतो. पण या कीर्तनाने होतो, वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने, या कीर्तनाने होतो. कीर्तनामध्ये कविता नाही, हैदुतुल्ला नाही, ना तुमच्या मनाच्या गोष्टी नाही. इथे वेदशास्त्र आणि पुराण ज्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं, त्याच कीर्तनाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा प्रवास करत असताना तो त्रास कमी होतो. ऐकताना दररोजचा प्रवास त्यांचा 247 योजन आहे. 247 योजन म्हणजे 13 गुणिला 247 बरोबर 3211 किलोमीटर दररोजचा उद्यापासून त्यांचा प्रवास आहे. अरे ह्या प्रवासाचे त्रास त्यांना होऊ नये म्हणून तर दान धर्म आहे, म्हणून तर कीर्तन आहे, म्हणून तर अन्नदान आहे, म्हणून तर संतांचे विचार आहे. आणि हा जेवढा त्यांना त्रास झाला तेवढा परिवाराला पाठीमागे त्रास होतोय. इति गरुड पुराण. कारण त्या वंशामध्ये यथा सांग जर त्यांचा विधी नाही झाला तर मग उत्तर कार्यानिमित्त कीर्तनाचा विधी सांगितला. विठ्ठला तो विधी त्यांचा प्रवास उद्यापासून सुरू होतो. आणि उद्या प्रवास सुरू झाला की पहिल्या महिन्याला 1 दिवस आधी, महिन्यातून 1 दिवस आधी ते जेवायला येतात आणि ते पण 1:30 वाजेपर्यंतच. तोपर्यंत आपलं पातर झालं पाहिजे. आणि ते जेवण जर आपण त्यांना दिलं तर त्यांची एनर्जी त्यांना महिनाभर पुन्हा राहते. बरेच माणसं असे आपल्याकडे एवढे आळशी आहे, संपत्तीवर त्यांच्या आपण जगतोय, त्यांच्या संपत्तीचा उपभोग घेतोय आणि 13व्याच्याच दिवशी सगळे महिने घालून टाकतात. फार अवघड आहे. आणि मग आम्हाला विचारतात, महाराज यांचं का असं का, एवढं दुःख का, एवढा त्रास का? अरे पितृ नावाचा दोष आहे, तो अशानं निघणारच नाही ना. म्हणून माश श्राद्ध प्रत्येक महिन्याला 1 व्यक्ती जेवू घालायची. असं तर वर्णन केलं, तुम्हाला किती घालता येईल तेवढी घाला, पण कमीत कमी 1 व्यक्ती जेवू घालायची. त्याचा परिणाम पाठीमागे परिवाराला चांगला भेटतो आणि पितरांची सुखरूप सुटका होते. विठ्ठला पहिला महिना कधी घालायचा हे ब्राह्मणाला विचारून चालणार नाही. कारण त्यांच्याकडे अभ्यासाला बिचाऱ्यांना वेळच नाही. 4 गावं मिळून 1 ब्राह्मण काका. त्याला यजुर्वेदाचा अभ्यास करावा लागतो, गरुड पुराणाचा अभ्यास करावा लागतो, पद्मपुराणाचा अभ्यास करावा लागतो, लिंग पुराणाचा अभ्यास करावा लागतो, ब्रह्मवैवर्त पुराणाचा अभ्यास करावा लागतो, श्रीमद भागवत महापुराणाचा अभ्यास करावा लागतो. मग तेव्हा कळतं, अरे बापरे अवघड आहे. एवढा सोपा कार्यक्रम तो नाही, एवढी सोपी प्रक्रिया ती नाही. म्हणूनच आपल्या पितरांना त्रास झाला की त्या वंशामध्ये, भावकीमध्ये पूर्ण त्रास होतो. ऐका, 13व्याचा विधी झाल्यानंतर 14व्याच्या दिवशी उदक शांती करून घ्यायची. ती का करायची? तुमच्या भावकीमध्ये जर कोणी मंगल कार्य केलं तर त्याचा दोष भावकीलाही लागतो, तुम्हालाही लागतो. कोणी मंगल कार्य भावकीमध्ये केलं तर तो दोष भावकीलाही लागतो, तुम्हालाही लागतो. म्हणून उदक शांती ही 14व्याच्या दिवशी, गोड जेवणाच्या दिवशी करून घ्यायची असते. विठ्ठला हा दोष आपल्या परिवाराला लागता कामा नाही. म्हणून ती व्यक्ती अंगुष्ठ एवढं शरीर घरी जाते, स्मशानभूमी जाते, घरी जाते, 13 दिवस याच ठिकाणी थांबते. अरे माझ्या वंशामध्ये आहे का कोणी नामस्मरण करणार, आहे का कोणी? आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा अंत होतो ना, ती व्यक्ती रडते, जोरजोराने हंबरडा फोडते. आणि आपणही रडतो. आपण रडतो हे पाहून ती व्यक्ती रडते. पण
त्या प्रेताच्या अंगावर जर पडून आपण रडून आपले अश्रू जर त्या प्रेतावरती पडले तर त्या व्यक्तीला वैतरणी नावाच्या नदीमधून प्रवास करत असताना त्रास होतोय. तो त्रास होऊ नाही नामस्मरणाच्या माध्यमातून सत्कर्माच्या माध्यमातून त्या दुःखाची निवृत्ती होते. विठ्ठल आणि ती वैतरणी नावाची नदी 1300 फूट रुंदी आणि ती नदी काय पाण्याने भरलेली आहे का? पाण्याने मग अमृताने दुधाने. पू माहिती का? पू रक्त खराब झालेलं, मांस सडलेलं, गटाराचे किडे आणि गटाराचं पाणी धो 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 वाहते आणि त्याच्यामध्ये काच, खिळे, काटे. बिना चपलीचं त्या व्यक्तीला प्रवास करावा लागतो. त्रास होतोय. जलचर प्राणी चावतात. दगडाचा मार बसतोय. दगडाचा पाऊस पडल्यासारखा दगडाचा मार बसतोय. बर्फाचा मार बसतोय. त्या व्यक्तीला पळावं लागतं, धावावं लागतं, वायू भक्षण करून राहावं लागतं. एवढा त्रास होतोय आणि ती व्यक्ती मग हंबरडा फोडते, वंशाचं नाव घेते. अरे आहे का कोणी माझ्या वंशामध्ये माझा उद्धार करण्यासाठी? अरे का खूप केलं ना तुमच्यासाठी? आहे का काही दान धर्म? आहे का कधी सत्कर्म केलं का? कधी नामस्मरण? आणि जर आपण ते नाही केलं तर त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. त्याचा तरी त्रास परिवाराला होतो. श्रीमद भागवत महापुराणाच्या 4थ्या स्कंदामध्ये सविस्तर त्याचं चिंतन केलेलं आहे. विठ्ठला आणि असा प्रवास चालू असतो. 1 मास झाला की महिन्याच्या जर षष्टीला व्यक्ती गेली असेल तर पहिला महिना पंचमीला घालायचा. पंचमीला गेली असेल तर पहिला महिना चतुर्थीला घालायचा. चतुर्थीला गेली असेल तर पहिला महिना तृतीयाला घालायचा. तृतीयाला गेली असतील तर पहिला महिना द्वितीयाला घालायचा. तिथीला घालायचा, वाराला नाही घालायचा. आणि बाकीचे महिने सगळे ज्या तिथीला गेले त्याच तिथीला घालायचे. काही अर्धवट माणसं म्हणतात आम्हाला. एका महाराज मंडळीने आमच्या विचारलं, सोनोने महाराज, म्हणलं काय? आमचे आजोबा एकादशीला गेले, मग त्यांचा विधी कधी करायचा? आमचे आजोबा महाशिवरात्रीला गेले, मग त्यांचं जी पुण्यतिथी कधी करायची? एकादशी शिवरात्र ही इह लोकापुरती मूर्ती लोकापुरती हा परलोकाचा विषय आहे पितरांचा. एकादशीला जरी गेले त्यांचं जे पातर आहे तेच त्यांना द्यायचं. तिथं खिचडी भात चालत नाही, त्यांचंच द्यायचं. ऐकताना तुम्ही? एकादशीला गेले तरी तेच द्यायचं, नाहीतर पितृनावाचा दोष लागतो आणि त्याचा मग त्रास होतोय. जो पुण्यात्मा, पुण्याचा संचय करणारा पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतोय त्याच तिथीचं नाव आहे पुण्यतिथी. मग अशा पुण्यात्म्याची पुण्यतिथी जरी करायची असेल तर त्याच तिथीला करायची, अन्य तिथीला तिथी चालत नाही. पहिला मास झाला, दुसरा मास त्याच तिथीला घालायचा, तिसरा मास त्या स्थितीला घालायचा. आणि आपल्याकडे पद्धत आहे 11.5 महिन्यामध्ये 5.5 महिन्यामध्ये मिळून घेतात. आहे का पद्धत इकडं? 5.5 महिन्याची, 11.5 महिन्याची. 11.5 महिन्याला चालत नाही, चूक. मग कधी वर्षाने केल्या जातं, श्रद्धेने केल्या जातं, त्यालाच म्हणतात वर्ष श्राद्ध. वर्षाने केल्या जातं, वर्षाच्या त्याच तिथीला केल्या जातं, त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. तुम्ही 11.5 महिन्यामध्ये केलं तरी पुन्हा पितरांना त्रास होतो. विठ्ठल ती व्यक्ती अहोरात्र प्रवास करते, पुन्हा जेवायला येते, पुन्हा प्रवास करते, पुन्हा जेवायला येते. नाना प्रकारचे नरक, नाना प्रकारचे भवन आणि नाना प्रकारच्या रस्ता. ते रस्त्याने चालत असताना ते हिंसक प्राणी असतात. गिधड, वाघ, लांडगे, कुत्रे. ते चालत असताना चालता चालता असा लोचका तोडतात त्यांचा, आणि ते मांस खातात. लोचका तोडतात, मांस खातात. जे हिंसक किडे असतील ते पायाला चावतात, कावळे असतील ते चोच्या मारतात, गिधड असतील ते चोच्या मारतात.
मग डोळ्याला मारतील, कधी नाक तोडतील, कधी काय करतील ते सांगता येत नाही. मग असा प्रवास करत असताना नामस्मरण जर केलं तर हे बाकीचे हिंसक प्राणी त्यांच्या जवळ येत नाही. अनवाणी जरी पायानं चाललं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ज्या व्यक्तीच्या हातून पाप कळत न कळत घडतं त्या व्यक्तीला ऊन, वारा, भयानक वारा, भयानक ऊन आणि 12 प्रकारच्या सूर्याचं तेज एका ठिकाणी येतं आणि त्याचं अंग पोळतंय. हा त्रास त्या व्यक्तीला होतो. कधी त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही कधीच सत्कर्म केलं नाही, कधीच अन्नदान केलं नाही, त्या व्यक्तीचं कधीच स्मरण केलं नाही तर हा त्रास त्या व्यक्तीलाच होत नाही. त्यांच्या नातवंड, त्यांचे पतवंड, त्यांचे खापर पटवंद, परपर पतवंद यांनाही त्या वंशाला त्रास होतो. हा त्रास होऊ नाही म्हणूनच हा दान धर्म, अन्नदान, गोदान, भूदान या दानाचा जो प्रकार सांगितला आणि त्याच वंशासाठी ही एक प्रकारची आई वडिलाच्या नावाने प्रवणी असते. विठ्ठला पूर्ण मास घातल्यानंतर वर्षाने केल्या जातं, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. ऐका, वर्ष श्राद्ध झालं म्हणजे तुमचा विधी तिथे संपला असं नाही. वर्षातून 3 वेळेला त्या आपल्या पितरांना जेवायला बोलवायचं आहे. ऐका, पहिली तिथी पितृ पंधरवाड्यातली तिथी, ज्या तिथीला गेली ती तिथी पितृ पंधरवाड्यातली. दुसरी तिथी अक्षय तृतीयाची तिथी. तिसरी तिथी ज्या तिथीला गेली असेल ती तिथी. म्हणजे वर्षातून 3 वेळेला जर तुम्ही त्या पितरांना पात्र दिलं तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव, शांती, दीर्घ आयुष्य जीवन माणसं जगतात. लग्न झालं तर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि दुःख येत नाही. इति गरुड पुराण. गरुड पुराणाचा 2रा अध्याय, गरुड पुराणाचा 5वा अध्याय, गरुड पुराणाचा 9वा अध्याय आणि गरुड पुराणाचा 13वा अध्याय याचं सविस्तर चिंतन तिथं केलेलं आहे. विठ्ठला आणि वैतरणी नावाच्या नदीमधून प्रवास करायचा आणि मग प्रवास करत असताना त्या मासामध्ये, त्या पोवामध्ये अंगाला लागलेला आहे ते चटके बसतात. उकळत्या कढईतलं पाणी अंगावर फेकल्या जातं, त्याचे चटके बसतात. नाना प्रकारचे द्रव्य उकळल्या जातं, ते अंगावरती फेकतात, त्याचे चटके बसतात. आणि मग ती व्यक्ती आंबरडा फोडते. आणि जर हे सत्कर्म असेल, हे चांगलं कार्य केलं असेल, भगवत भक्ती केली असेल, दान धर्म केला असेल तर त्या व्यक्तीला हा त्रास जो आहे याची तीव्रता कमी होते. आणि याची तीव्रता कमी झाली की ती व्यक्ती आनंदाने पुढे वाटचाल करते. अरे बापरे, 352 दिवस त्या व्यक्तीचा प्रवास असतो. म्हणजे 11,30,272 किलोमीटर एवढं एका वर्षामध्ये फिरावं लागतं त्यांना. हे 13 दिवस सोडून 11,30,272 दिवस त्या व्यक्तीचा प्रवास करावा लागतो. आणि मग कळत न कळत घरामध्ये चुकीच्या घटना घडत असतात, काहीतरी चुकीचं घडतं. मग असं असताना त्या व्यक्तीने एक काम करायचं. एक महिन्याला कमीत कमी साधं महिला मंडळ बोलवायचं, पुरुष मंडळ बोलवायचं, नामस्मरण करायचं भजनाच्या रूपाने. नाही झालं तरी घरामध्ये 1 तासभर सर्वजण बसायचे, हनुमान चालीसा घ्यायची किंवा 2-4 अभंग वाचायचे, नामस्मरण करायचं. म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रवासामध्ये याचा उपयोग आपल्याला होत असतो. विठ्ठला म्हणजे 11,30,272 किलोमीटरचा प्रवास, वर्षाचा एवढा प्रवास त्यांचा होतोय. अरे बापरे महाराज, हे गणित कसं आहे? हे गणित असं आहे की दररोजचा प्रवास त्यांचा 247 योजन. 247 योजन म्हणजे 3,211 किलोमीटर गुणिला 352 एवढं त्याचं अंतर. आणि एवढा प्रवास करून त्या व्यक्तीला वर्षाने
पुन्हा तिथपर्यंत पोहोचावं लागतं. नाना प्रकारचे त्रास, नाना प्रकारच्या हलापिष्टा, नाना प्रकारचे विकार, नाना प्रकारच्या दुःखास त्यांना सामोरे जावं लागतं. आणि मग यमदूत त्यावेळेला त्यांना सोडत नाही. आणि आपण काय करतो, सावडून आलो की आपण एक परात पालथी घालतो किंवा एक घमीला पालथी घालतो किंवा एक टोपलं पालथी घालतो, त्याच्या खाली रांगोळी असतं का पीठ, आणि मग म्हणतो सावडून आल्यानंतर, बाई याचे ठसे उमटले, त्याचे ठसे उमटले, याचे पाय उमटले, त्याचे पाय उमटले, हे पायच उमटत नाही. मग एक वर्षभर त्यांचा प्रवासच सुरू असतो. आणि मग वर्ष श्राद्ध झालं की मग त्यांच्या इच्छेप्रमाणे ते जन्माला येतात. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समदभावम याती नास्तेत्र संशयः. मग त्यांच्या इच्छेप्रमाणे ते पुन्हा जन्माला येतात. ते कसे, त्या जडभरतरावाच्या राजाचं Hare